वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे वादात अडकलेले पोलीस अधिकारी सुपेकरांनी कारागृहातल्या आरोपींकडे 300 कोटींची मागणी केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। सुनेच्या नातेवाईकांकडून पैसे मागणाऱ्यांकडे नैतिकता नाही अशी टीका त्यांनी केली आहे। तसंच भविष्यात हगवणे कुटुंब जामिनावर सुटलं तर त्यांच्यावरती लक्ष ठेवा असं आवाहन धस यांनी जाहीर कार्यक्रमात केलं। दरम्यान आमदार सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी नकार दिलाय। धस यांच्या आरोपांबाबत आपल्याला माहित नाही असं सुपेकर यांनी सांगितलंय। आणि आता जालिंदर सुपेकरांचं वाल्मिक कराड कनेक्शन समोर येत आहे। कराडला बीड कारागृहामध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकरच असल्याचा आरोप असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेलाय। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आलाय। त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते। अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील। जेसीबी विक्री प्रकरणी आता थेट इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकली आहे। म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत। तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी हगवणेंकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला, जप्त करून ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधून शशांकनं त्या जेसीबीचा ताबा कसा काय घेतला याचं गूढ उकलण्यासाठी बँकेची चौकशी केली जाणार आहे। शशांक आणि लता हगवणे या मायलेकानं येळवंडेंची 11,70,000ची फसवणूक केली आहे। या प्रकरणी मायलेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी थेट इंडसइंड बँकेला चौकशीच्या फेऱ्यात घेतलंय।